किती अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत त्याला शिमला मिरची। जे शिमला मिरची खात नाहीत किंवा ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते देखील शिमला मिरचीची भाजी जरूर खातील। मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळेस ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा, सर्वांनाच आवडेल। ही रेसिपी कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। 3 टेबलस्पून ऑइल गरम केलेलं आहे। हाफ टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत। 5 ते 6 कट करून घेतलेलं लसूण, एक चिरून घेतलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊया। कांद्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 2 मोठे टोमॅटो व्यवस्थित स्मॅश होईपर्यंत शिजवून घेऊया। हाफ कप फ्रेश मटार आहेत। तुम्ही फ्रोझन मटार देखील घेऊ शकता। फ्रोझन मटार कसे बनवायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। 3 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। भाजीला आपला छान असा कलर यावा यासाठी 1 चमचा लाल तिखट, 2 चटकी हळद, पाव टीस्पून हिंग टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 2 टेबलस्पून इतकंच पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित याची थोडीशी दाटसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। पहा, लम्स राहू द्यायचे नाहीये त्यामध्ये। अशी लाल तिखट आणि हळद वगैरे मिक्स केल्याच्या नंतर आपल्या भाजीला फार छान असा कलर येतो, सुंदर कलर येणार आहे। पहा, भाजीमध्ये आपण बनवून घेतलेली पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळेस शिमला मिरचीची भाजी जरूर ट्राय करा, फार छान लागते। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। टोटल या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता ही भाजी व्यवस्थित दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। फार टेस्टी लागते ही रेसिपी। चवीनुसार हाफ टीस्पून मीठ। 10 मिनिटांसाठी आता भाजीला शिजवून घेऊया। पहा, ग्रेव्ही भाजी आता आपली रेडी आहे। भाजीला आता आपण सर्व करूया। नवीन पद्धतीने बनवलेली शिमला मिरचीची भाजी तयार आहे। पहा, किती सुंदर शिमला मिरचीची भाजी बनवून तयार आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी। पहा, किती अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे।